प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम जबरदस्त मालिका खूपच सुंदर वळणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे आपण तर पाहिलंय की या मालिकेमध्ये आता इकडे काव्याची स्मृती जाईल असं आता आपल्याला वाटत होतं, पण अचानकपणे नियतीने जो काही चमत्कार घडवलेला आहे प्रेक्षकांनो, त्या चमत्काराच्या नंतर आता मात्र खूपच मोठा एकदम जबरदस्त टर्निंग पॉइंट मालिकेत आलेला आहे आणि मालिका खूप सुंदर झालेली आहे। म्हणजे आपण पाहिलं की या दोघांचं प्रेम तर झालेलं आहे, म्हणजे काव्या आणि पार्थ यांनी तर एकमेकांना प्रेमाची कबुली दिली असली तरी सुद्धा अजूनही जीवाचा राग जाणं बाकी आहे आणि त्याचबरोबर जीवाचा राग जाण्यासाठी आता नंदिनीचे वडील कारणीभूत ठरलेत। बरं, ह्या दोघांचं लव्ह लाईफ सुरू झालंय, पेपर सुद्धा छान झालाय, पार्थने तिला प्रपोज पण केलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नंदिनीने फटके देत देत जीवाला आपलं प्रेम कसं व्यक्त केलंय आणि अश्रूंना विरघळत आपल्या आता इकडे कशा पद्धतीने प्रेम व्यक्त केलंय सगळं पाहूया। प्रेक्षकांनो, आता इकडे पार्थला खूप आनंद झालाय आणि त्यांनी आता प्रेम व्यक्त सुद्धा केलंय आणि त्यामुळे या दोघांची जोडी जुळाल्यामुळे जीवाला खूपच आनंद झालेला आहे। जीवा या सगळ्यामध्ये खूप खुश आहे आणि त्याला आता खूप आनंद झालाय आणि तो आता खूप खुश झालाय। मात्र आता काव्याला पार्थ सांगतोय की आत्ताच्या आत्ता एक्झाम सेंटरला जायचं आहे आणि 9चं टायमिंग आहे, मी तुला एक्झाम सेंटरला घेऊन जाणार म्हणजे जाणार असं म्हणत तो आता इकडे तिला एक्झाम सेंटरला घेऊन चाललाय आणि आता तो स्वतः उचलून तिला एक्झाम सेंटरला घेऊन चाललाय। सगळं आता म्हणजे हॉस्पिटल टाळ्या वाजवतोय आणि त्यानंतर काव्याला आपल्याच नशिबाचा खूप हेवा वाटतोय, तिला आता खूप छान वाटतंय ज्या पद्धतीने पार्थ तिला घेऊन चाललाय। त्यानंतर मग डॉक्टर या दोघांना थांबवतायत आणि नंदिनी विचारती आहे, डॉक्टर काय काळजी घ्यायला लागेल, म्हणजे आता ठीक आहे ना ती, यावरती आता इकडे म्हणजे दोघं जण जीवा आणि नंदिनी दोघं जण विचारतायत। तोपर्यंत इकडे आता मानिनीने ठरवलेलं आहे, ती विचार करते, आशाला ती सांगत आहे की काही झालं ना तरी या सगळ्याच्या मागे जो मास्टर माइंड आहे ना तो मास्टर माइंड गप्प बसणार नाहीये, ज्याने 16 तारखेचं हे घडवून आणलंय, जर का ही माझी मुलं घरात आली तर सुद्धा आता तो मास्टर माइंड हे सगळं करणारच आणि त्यासाठी त्या मास्टर माइंडचा मुळातच बंदोबस्त करणं मला गरजेचं आहे। आणि त्याच वेळेला इकडे आता काव्याला डिस्चार्ज असताना डॉक्टर सांगतात, हे बघा त्यांच्या डोक्याला मागे मार लागलाय, मध्ये त्या थोड्या वेळासाठी स्मृती विसरल्या होत्या, पुन्हा त्यांची स्मृती परत आलेली आहे, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक धक्का असा तुम्ही देऊ नका की ज्याच्यामुळे त्या आता पुन्हा एकदा बिथरतील। यावरती जीवा म्हणतो, म्हणजे काय, त्यावरती डॉक्टर म्हणतात, म्हणजे त्यांना असा मानसिक धक्का पुन्हा जर का लागला ना तर त्यांची स्मृती पण जाऊ शकते किंवा अजून काही वेगळं घडू शकतं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एकच सूचना देईन। यावरती पार्थ सांगायला की नाही काहीही होणार नाही, मी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपीन आणि पुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये हा त्रास होणार नाही याची मी एक्झॅक्टली काळजी घेईन असं म्हणत त्यांनी आता डॉक्टरांना वचन दिले आणि डॉक्टरांनी याच्या खातर काही मेडिसिन वगैरे लिहून देत महत्त्वाचं म्हणजे मानसिक धक्का पोहोचू द्यायचा नाही हे सांगितलंय। आता इकडे पार्थ गेलेला आहे तो म्हणजे काव्याला एक्झाम सेंटरवरती घेऊन आणि इकडे नंदिनी घरी आलेली आहे। तिला सोडायला ज्या वेळेला जीवा घरी आलाय त्यावेळेला बाबांना आपली चूक रिलाईज झाली आणि तो सांगतोय, काय रे प्रेम हे असं असतं का, म्हणजे इतके दिवस तिला मिळवण्यासाठी तिच्या पुढे मागे करत होतास आणि अचानकपणे मी इतकंसं काय बोललो तर लगेचच तिला सोडून निघून गेलास, मला तर कळतच नाहीये की हे सगळं चाललंय तरी काय तुझं, अरे ती तुझ्यासाठी इतकं हे करते आणि खबरदार माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आणलंस तर। यावरती तो म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी तिला घेऊन माझ्या घरी जाऊ, मी तिचा स्वीकार करू। यावरती बाबांचा इगो आता आड आलेला आहे, ते म्हणतात ते काय मला माहित नाहीये, ते तुला जे काय करायचं ते तू कर, पण मी जे काय सांगतोय माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी नको, अरे आत हिरमुसून बसलेली आहे, तिचं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना, मग जर मी ओरडलो म्हणून काय झालं, एक प्रकारे बाबा आता तेच सांगतायत की तू तिला घेऊन तुझ्या घरी जा। जीवाला समजलंय आणि आता त्याला पण कुठेतरी या सगळ्यामध्ये आता पार्थ आणि काव्या या दोघांना पाहिल्यावरती मनामध्ये एक प्रकारची धाकधूक निर्माण झाले की आता इकडे हे दोघं जण एकमेकांना सोडण्यासाठी किंवा एकमेकांना म्हणजे एकमेकांपासून लांब राहण्याचा त्यांचा ज्या वेळेला क्षण आला त्यावेळेला कितीतरी दोघं जण अस्वस्थ झाले होते आणि ह्या अस्वस्थ झालेल्या दोघांना
आपण आता या सगळ्यामध्ये पाहिलंय. मग जर का ही अशी गोष्ट आहे तर मात्र आपण या सगळ्यामध्ये आता म्हणजे आपण आपल्या प्रेमाला का बरं सोडायचं? नाही नाही, हा असा प्रकार आपण घडू द्यायचा नाहीये. काहीही झालं तरी आपण आता बोलूया. इकडे त्यानंतर तो बोलण्यासाठी म्हणजे आलेला आहे नंदिनीकडे आणि नंदिनी म्हणते काही बोलू नका, मला ना काही बोलायचं नाहीये. डिवोर्स पेपरवरती साईन पाहिजे ना तुम्हाला? कशाला डिवोर्स पेपरवरती साईन पाहिजे? जर मीच या जगामध्ये राहिले नाहीये तर तुम्हाला डिवोर्सची काय गरज पडणार आहे? काही गरज नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये डिवोर्स द्यायला तयार आहे. घ्या पेपर, कुठे आहेत आणा, पेपर कुठे आहेत द्या, आणि ती मारायला लागते. ठीक आहे, डिवोर्स घ्या आणि मी सोडून जाते. यावरती तो म्हणतो काय गरज पडले? यावरती ती म्हणते नाही, गरज आहे ना तुम्हाला, घ्या, मी ह्या पेपरवरती सही करते, मी सही करते आणि मी जग सोडून जाते. त्यावरती तो म्हणतो अहो मग पेपरवरती सही केल्यावरती जग सोडून जायचं काम काय? मग आता ती अधिकच चिडले, म्हणजे मी जग सोडून जाऊ? ठीक आहे, आणि त्याला मारायला लागले. मारता मारता तो सांगतोय जग पण सोडून जाऊ नका, पेपरवरती सही पण करू नका. मी कुठे म्हटलंय तुम्हाला की तुम्ही पेपरवरती सही करा म्हणून? असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते मग काय तुम्ही म्हटला नाहीत याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता हेच सांगताय ना. यावरती आता इकडे जीवा म्हणतो किती जोरात मारलं, मला किती लागलं, किती त्रास झाला. यावरती लगेचच ती सांगायला लागते सॉरी सॉरी सॉरी. आता ह्या दोघांचं नातं फुलतंय. त्यानंतर जीवाने या सगळ्यामध्ये बोलता बोलता आपलं प्रेम कधी व्यक्त केलंय हे मात्र तिला काही कळलेलंच नाहीये. बरं तोपर्यंत एक्झाम सेंटरवरती मात्र आता इकडे आणलेलं आहे ते म्हणजे काव्याला पार्थने ज्या वेळेला काव्याला एक्झाम सेंटरवरती आणलंय आणि त्याच वेळेला आता इकडे तो उचलून तिला एक्झाम सेंटरवरती नेतोय. ज्या वेळेला तो तिला एक्झाम सेंटरवरती नेतोय आणि तो आता सांगायला लागलेला आहे की छानपैकी तुमचा आता पेपर झाला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इकडे या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. मी बाहेरच थांबणार आहे. काही झालं तरी सुद्धा मी काही येणार नाहीये आतमध्ये. आणि पेपर इकडे काव्या सांगायला लागते तुम्ही आता एक्झाम सेंटरवरती येण्याची खरंच काही गरज नाहीये, खरं तर आता मी इथे जाते. असं म्हणत प्रेक्षकांनो हे सगळं चाललंय आणि त्यानंतर मग आता इकडे काव्या एक्झाम देते आणि अशी काही जबरदस्त एक्झाम दिलेली आहे तिने की तिला आता सिलेक्शन आपलं होणार याची टोटली खात्री पटलेली आहे. प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता दुसरं वळण आलंय. इकडे काव्याची तर एक्झाम झाली, रम्या आणि वसू यांची खूपच निराशा झालेली आहे. मुळातच म्हणजे आता या दोघींची अशी निराशा झाली की ह्या दोघी जणी मात्र या सगळ्यामध्ये आता एकदम विचित्र पद्धतीने अडकल्यात आणि त्या विचार करतायत हे काय, हातातोंडाशी आलेला सगळा घास आता असा निघून गेलेला आहे. माझ्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला, तिची स्मृती गेली होती, ती बरी होती ना. यावरती तिला आता वसू म्हणते पण डॉक्टर जे काही बोललेत ते माहिती आहे ना, डॉक्टरांनी जे काही सांगितलंय ते आता लक्षात आहे ना की कधीही तिची स्मृती जाऊ शकते, कधीही ती या सगळ्यामध्ये आता पुन्हा त्याच अवस्थेत येऊ शकते. यावरती ती म्हणते म्हणजे काय करायचंय काय आपण? यावरती लगेचच ती सांगते अगं ती आली ना इथे एकदा घरी की बघूया आपण काय करायचं ते. असं म्हणत या दोघींना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी मात्र आता या दोघी जणी प्रयत्न करणार आहेत. बरं तोपर्यंत काव्याची एक्झाम झाले, डायरेक्ट एक्झाम सुंदर झालेली आहे आणि एक्झाम नंतर लगेचच पार्थ तिला घेऊन आलेला आहे. तो म्हणजे आता इकडे कॅफेमध्ये आल्यावरती तिला आता तो सांगतोय ठीक आहे या सगळ्यामध्ये तिकडे प्रपोज केलं होतं ना, आत्ता मी तुम्हाला इथे प्रपोज करणार आहे. आय लव्ह यू. मला माझ्या प्रेमाचा स्वीकार कराल का? प्रेमाचा स्वीकार करून मला आता तुम्ही तुमचा नवरा म्हणून स्वीकार कराल का? कारण काही झालं तरी आता IPS काव्या होणार आहात ना तुम्ही, आणि त्यामुळे काव्या पार्थ देशमुख ह्या आता पार्थ देशमुखचा स्वीकार करू शकतील का ही गोष्ट मला आता कळली पाहिजे. त्यानंतर काव्या आता लटक्या रागाने त्याच्याकडे पाहायला लागते आणि ती सांगते या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज रात्री देणार आहे. प्रेक्षकांनो रात्री तर आता काव्या इतकं मोठं सरप्राईज देणार असते की प्रेक्षकांनो जबरदस्त धमाल घडणार असते. पण यांचं सरप्राईज राहिलं बाजूला. इकडे त्यावेळेस चिडलेल्या नंदिनीला मिठी मारत इकडे जीवा सांगतोय मी आत्ता काय बोललो, मला तुमचं प्रेम पण स्वीकारायचं आहे आणि मला तुम्ही पण डिवोर्स पण नको. याचा अर्थ काय होतो? इतक्या चिडलायत की मी माझं तुमचं प्रेम स्वीकारलंय हे पण तुमच्या लक्षातच नाहीये. प्रेक्षकांनो आता इकडे नंदिनी खूपच खुश झालेली आहे आणि एक प्रकारे बाबांनीच आता या दोघांच्या मध्ये दुरावा आणला होता आणि त्याच बाबांनी या दोघांना एकत्र आणलंय. मालिका खूप सुंदर झाले आणि रात्रीचं सरप्राईज बाकीच आहे. काव्याने रात्री दिलंय जीवाला इकडे
पार्थला सरप्राईज आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दोघांचे संसार सुरळीत सुरू झाले। पण आता खोटा बोका काढत खऱ्या बोक्याला मिठी मारत काव्याने नवीन संसार तर सुरू केलाय, पण या संसारामध्ये रम्या बसू ढवळाढवळ करणार का? असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सोबत ट्यून रहा।